आता 72चे पोल आहेत होते लाईटचे, दुष्काळातले आणखीन बदलेलेच नाही, काही कस करतोय कोणाला मी, तेच खड्डे आहेत. आपल्याला आपले घरादारापासूनचे लेकर सुधारावं लागणार आहे आणि ती लढाई आपल्याला कडेला लावायची. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सगळेजण एकजूट राहत जा. कुठल्याही परिस्थितीत एकजूट फुटू द्यायची नाही. हाक मारली लगेच कामं धंदे सोडून दे जायचे आणि सगळ्यांनी एक जीवानं एकत्र येत जायचं. मी जर जातीवादी असतो तर ते बाबा दिसले म्हणून माझ्या हात आलं नाही, मला थांबलो का? आता महादेव भैया मुंडेंचं प्रकरण मी उचलत नसतं. कोणाची तरी लेख बाळेल तिच्या डोळ्यात पाणी, एवढंच बघितलं. हे मराठ्यांचे आमच्यावरती संस्कार. तिची आता आम्हाला जात दिसत नाहीये, तिची आम्हाला लेकरं दिसते सोन्यासारखे, तिच्या डोळ्यातला पाणी दिसतंय, तिला आलेला वनवास तेव्हा आम्हाला दिसतो. आणि तिचा वनवास कमी झाला पाहिजे. कमीत कमी तिला वाटलं पाहिजे माझ्या पश्चात का होईना मी माझ्या नवऱ्याला न्याय देऊ शकले. म्हणून त्याच्यात आपण यासाठी पण गठीत करायला लावली. जो मुख्यमंत्री भेटत नव्हता त्यालाही ठेप्याला आणलं. आपण कधीही आपल्या जीवनात जातीवाद नाही करत. आणि तुमच्या परळीतले सगळ्यात जास्त वंजारी बांधवाचेच काम येतात माझ्याकडे, तुम्हाला माहित नसेल एखादं, सगळ्यात जास्त. आणि आपण सुद्धा आंतरवालीत आला ना त्या दारात वापस पाठवित नाही. मला जितकी ताकद लावता येईल तितके लावतो मी, पण त्याला न्याय देतो. काही तर माझ्या परस्परच प्रश्न सोडून घेते. काही इकडूनच म्हणते मी जरा पाटलाकडे जाईल, मग तोवर तो इकडे मिटलंय हो त्याचं. काही इकडे मग त्यांचे कोणी असते ना डबडे डोबडे ते नेते फेते कोणी असते ते लगेच मग तिकडं वाज जातो, तिकडून नको मी इकडेच करून देतो. तो काम होतंय ना, जाऊ दे घे जा मला. काय त्याला मी उतरलो का कुठल्या मॅटर मध्ये मी टेकवितोच खाली का. तो नेता असो नाही तर ते बारीक असो नाही तो मोठा असो, आपण कोणाच्याच नादी लागत नाही. पण नादी का लागला वाकडा तिकडाच करतोय, झालाच जवळपास. आपल्याला तोच असतं भाऊ, नादी लागलं ना सोडत नसतो मी. का तुम्हीच मजा करा, तुम्हीच राजकारण करा, फक्त माझ्या समाजाला त्रास देऊ नका, एवढीच माझी अपेक्षा आहे. आयुष्यभर सत्ता तुम्हीच भोगा, काही घेण देण नाही माझ्या राजकारणात हेच करणार. आम्ही तुमच्या सोबत, हे सुद्धा छाती ठोकून सांगतो. पण मराठ्याला त्रास दे द्यायचा, मग ते कोणचा कोपरा असू द्या महाराष्ट्रातला, आपण उभाच आहेत, तुम्ही काळजीच नाही करायची. फक्त लेकरं बाळ शिकवा आणि एकजूट राहा, हे दोनच मी तुम्हाला हात जोडायसाठी इतक्याला मारल. लेकरं बाळ शिकवल्याशिवाय पर्याय नाही. आता आरक्षण मिळालंय, पोरांना खूप शिक्षण घेऊ द्या. कुणबीचे प्रमाणपत्र काढा. कुणबी म्हणजे शेतकरी, काही लाज नाही त्याच्यात. चांगल्याकडे आहेत, आपण तर लय गरीब आहेत. प्रमाणपत्र काढा सगळेजण, नसल तर शोध मोहीम सुरू करा. परळी तालुक्याला आजच सांगून जातो मी, परळी तालुक्यात जेवढे मराठी आहेत तेवढ्या मराठ्यांना फोन करून सांगा एकमेकाला. तुमच्या तालुकाभर पाहुणे असणार आहेत, तुमच्या गावातला रेकॉर्ड शोधा म्हणून. ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे रेकॉर्ड आहे, तुमच्या जन्म मृत्यूचा तिथं पण पुरावे. तुम्ही 33-34चा रेकॉर्ड शोधा, जुन्या राष्ट्रीय शोधा. आणि इथं कुठंच नाही सापडलं, तहसीलचा पण रेकॉर्ड आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जा, तिथं पण रेकॉर्ड आहे. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड शोधायच्या मागं लागा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भरपूर आहे. सरपंचाला ग्रामसेवकला कामाला लावा रेकॉर्ड शोधायची. आणि कुठं इथं नाही सापडला तुम्हाला कुठंच, तर आपल्या प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत. पेट्या कळत आहेत तुम्हाला का नुसत्या निवडणुकीचाच कळत आहेत? प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत आपल्या आज्याच्या पंजाच्या. त्याच्यात रजिस्टर आहेत बघा ठेवल्या, जुन्या 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या पूर्वीच्या. त्या फारसी असत्या, उर्दू असत्या, त्या मोडी लिपीत असत्या. त्या रजिस्टऱ्या बाहेर काढा. इथून गेलं का पेट्या सापडायला सुरू करा. तुमच्या बिल्डिंगला काही किंमत नाही, तुम्ही बांधलेल्या आहे. इतक्या त्या पेटीला किंमत आहे, कारण त्याच्या सोन्यासारखा खजाना आहे. त्याच्यात आपल्या लेकरा बाळाचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कल्याण होणार आहे. त्याच्यात नोंदी आहे कुणबी असलेले. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधा. तुमचं देवस्थान जुनं असणार आहे वैद्यनाथाचं. मी नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला, 22 खोल्या रेकॉर्ड सापडला तिथं. 22 खोल्या, लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं. तुमचा इथला रेकॉर्ड शोधा. आपले पूर्वी 10 पुढे जात होते,
ते दहावे शोधा कुठं जात होते तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे. पूर्वी जात लिहिली जायची त्या दहाव्याच्या नोंदीच्या पुढं. त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकराचा कल्याण होणार त्या नोंदी शोधा. पेटी सुद्धा आहे. मला वाटतं इकडं लातूरला कुठं पेटीत शोधायचं सांगितलं मी, एक जणांनी पेटी शोधायला सुरू केली, त्याला सोनं सापडलं. तुम्हाला सापडलं त्या नादानी तरी त्याला ते सोनं सापडलं, रेकॉर्ड सापडला, कुणबी प्रमाणपत्र पण निघाले. आणि त्याची पोरगी एमबीबीएस ला लागली सुद्धा. आता 1 करोड रुपये लागतात एमबीबीएस ला. 1 करोड प्रमाणपत्र असलं ना, थोड्या फीस मध्ये तुमचं पोरग एमबीबीएस होणारे, पीएसआय होणारे, एसपी होणारे, प्रत्येक क्षेत्रात जाणारे. नांदेडला एक आपला आयपीएस झालाय आता कुणबीतून. लेकर 5-6 वर्षात खूप नोकऱ्या जाणार आहे. पण रेकॉर्ड शोधा, गप्प बसू नका. इथं नसेल तर पाहुण्याकडे. आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाही. आपण 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी कोणतं ना कोणतं तरी दुसरं गाव आहे. ते गावात तिकडं सुद्धा शोधायला जा. तिकडचा रेकॉर्ड सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील. कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय. तिकडे सुद्धा रेकॉर्ड आहे. आणि काहीच नाही झालं तर आता आपण 2 सप्टेंबरचं जे आर काढलेलं तुमच्या आडनावाचं माणसाचं कुठं निघालेलं असले की झालं तुम्हाला मिळालं. कारण आपलं कुळच एक हे सगळ्यांचं. त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा. मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. आता लय वेळ भरायला मला लय वेळ दम निघत नाही. काय झालं? काय नाही, मी असलं का होत नसतं म्हणून. मी गेले सुईचा नाही, मी काय संत नाही ना. आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा कार्यक्रमच लावत असतो मी. आडा उभा कसा. इथून पुढच्या काळात जाता जाता फक्त माय मावल्या आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, हाक मारली की उभा राहा. काम धंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजूट असेल तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात यश आणि विजयच पडणार. आणि 19 तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. सगळेजण आंतरवाली द्या शिवजयंतीला, कोणी गैरहजर राहू नका. पण सकाळी सूर्य उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला. सूर्य उगताच क्षणी राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे. परत म्हणतात गार आहे, थंडी लय वाजते, लय ऊनच आहे. बापापेक्षा आपल्या राजापेक्षा आपल्याला आयुष्यात काही मोठं नाही. सगळ्यात मोठा देव आपला. अजिबात विचार नाही करायचा थंडीचा कशाचा. सूर्य उगता आपल्याला राजाच्या पायावरती फुल टाकायचं. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला आम्ही आता सोमवारपासून ग्राउंडची तयारी करायला लागलो. सगळेजण एकजूट राहा. त्याच्यात आपला हित आहे. कोणाला अडचणी आल्या सांगत चला. नाही प्रश्न सुटला माझ्याकडून तरी चालन, पण माझं दुःख मी तुम्हाला सांगत चलन, तुमचं मला सांगत चला. अशीच आपली एकजूट राहू द्या आणि आपला समाज आपण मोठा करत राहू. तुम्हाला या सप्ताहाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण हरी. जय शिव. या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांचे सहकारी मावळे गंगाधर नाना काळकुटे, अमोल तवर, धनंजय देशमुख, पांडुरंग तारखे सरपंच या सर्व मावळ्यांचे. अरे सगळे जर नाव घेतले ना मला राज्य सगळे नाव घेत बसायला लागलं. आणि एखादाही सरला ते म्हणून दुसऱ्या बारी गाडीच घेऊन येत नाही. तू आहे सांगा असं लफड असतंय ते. चला येतो हा. सगळ्यांना जय शिवराय. मला परवानगी द्या. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नये. अखंड हरिनाम सप्ताहासाठी जे पाहुणे मंडळी आलेले आहे त्यांना विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणाहून जाऊ नये. सर्वांना विनंती आहे मंदिरावर भोजन करण्याकरिता बसून द्यायचं आहे. बाहेरगावचे पाहुणे बसणी मंडळ वरी मंडळावर छतावर बसून द्यायचं आहे. आणि सर्व पाहुणे मंडळी विनंती आहे स्वयंपाकघराकडे जायचं आहे. तरुण मंडळ स्वयंपाकघराकडे जा. गावातील बसणी मंडळ थोडं थांबा. बाहेरगावची बसणी मंडळ, पाहुणे बसणी मंडळ मंदिरावर पंक्ती जायच्या आहेत. सर्वांना भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. गावातील तरुण मंडळ, शिंदराजे मित्र मंडळ,